हॅलो एव्हरीवन. आज आपण महत्त्व मापन या टॉपिकमधले शंकूची गणितं बघणार आहोत. शंकूशी रिलेटेड जे काय प्रश्न आहेत त्यानुसार टाईप केले जातील आजच्या व्हिडिओमध्ये. हे आहे बघा पहिलं गणित शंकूशी रिलेटेड आहे ते. एका शंकूच्या तळाची त्रिज्या 1.5 सेमी आहे असून त्याची लंब उंची 5 सेमी आहे. तर शंकूचे घनफळ काढा. जे काही दिलं असेल ते काय करायचं तर स्टेप फर्स्टला लिहून घ्यायचं. पहिल्या स्टेपला काय करायचं तर बघा काय दिले आपल्याला, तळाची त्रिज्या दिली आहे. तळाची त्रिज्या किती 1.5 सेमी दिली आहे. मग त्रिज्या बरोबर 1.5 सेमी. त्रिज्या बरोबर 1.5 सेमी. लंब उंची, त्रिज्या म्हणजेच आर, जो मी इथं आर लिहिते. लंब उंची म्हणजेच स्मॉल एच किती दिली आहे तर आपल्याला 5 सेमी दिलेली आहे. स्मॉल एच 5 सेमी. काढायचं आहे काय तर शंकूचे घनफळ काढायचं आहे. मग स्टेप दुसऱ्याला काय करायचं तर शंकूचे घनफळ सूत्र वापरायचं. शंकूचे घनफळ बरोबर बरोबर 1/3 पाय आर वर्ग एच. सूत्र लिहून घ्यायचं. नंतर काय करायचं तर किमती टाकून घ्यायच्या. 1/3 पायची किंमत 22/7. जर त्यांनी प्रश्नात दिली असेल तर ती प्रश्नात जी दिली असेल ती टाकायची. आता आपल्या प्रश्नात बघा यामध्ये पायची उंची दिलेलीच नाही आहे, त्यामुळे मी कोणती टाकली 22/7. आर आपल्याला म्हणजे त्रिज्या किती दिलाय तर 1.5 त्रिज्या दिली आहे आपल्याला 1.5 ब्रॅकेटचा वर्ग गुणिले एच किती होता 5 सेमी. किमती टाकून घेतल्या. आता वर्ग काय करायचा तर तो काढायचा नाहीये, डायरेक्टली 2 वेळा लिहायचं. म्हणजे इथं काय येणार 22/7 गुणिले 1.5 गुणिले 1.5 गुणिले 5. वर्ग 2 वेळा लिहून घेतला. आता 3नी भाग जातोय बघा, कारण 3च्या पाड्यात 15 येत आहे. फक्त याच्यात काय आहे तर पॉईंट आहे. मग आता पॉईंट काय करायचा तर 3 एके 3, 3 5 15 आणि पॉईंटला काय करायचं तर पुढे 5च्या पुढे पॉईंट द्यायचा आणि मग नंतर 0 लिहायचा. म्हणजे भाग लावला 0.5 असा भाग गेला. राहिलं काय आता तर 22/7 गुणिले 0.5 गुणिले 1.5 गुणिले 5. आता या तिन्हींचा गुणाकार जर केला तर तो किती येणार तर 22/7 आहे तसेच ठेवूया आणि बाकीच्या तिन्हींचा गुणाकार करूया आपण. तो येतोय 3.75. गुणाकाराला 3.75. आता 7नी 3.75ला भाग जात नाहीये, मग काय करायचं तर 7नी 22ला भाग लावूया. म्हणजे तो किती येणार तर 7नी 22ला भाग लावल्यानंतर 3.15. जर हा भागाकार लक्षात येत नसेल तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा, मी सांगेन भागाकार कसा आला. इथे आहे 3.75. यांचा गुणाकार करा म्हणजेच गुणाकार आला 11.785 सेमी वर घन. घनफळ काढतोय म्हणून आपण काय लिहिणार सेमी घन. आता 11.78 म्हणजेच याची किंमत आपण डायरेक्टली 2 आकड्यामध्ये घेऊ शकतो. या म्हणजेच किती तर 11.79 सेमी घन. 11.79 सेमी घन ॲप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू घेतली आहे. मग ती किती आली 11.79 सेमी घन. म्हणजेच आपल्याला शंकूचे घनफळ मिळाले. शंकूचे घनफळ बरोबर 11.79 सेमी घन. 11.79 सेमी घन. प्रश्नाशी रिलेटेड काही डाऊट असतील, कॅल्क्युलेशन समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न दुसरा,
बघा, धातूच्या एका इष्टिका चितीची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे दिलेली आहे. अनुक्रमे 44 सेमी, 21 सेमी, 12 सेमी आहे. म्हणजेच काय, तर लांबी 44, रुंदी 21 सेमी आणि उंची 12 सेमी. ती वितळवून 24 सेमी उंचीचा शंकू तयार केला. म्हणजे धातू, इष्टिका चितीचा धातू आकाराचा धातू घेतला आणि तो वितळवला आणि त्याचा शंकू तयार केला. तर शंकूच्या तळाची त्रिज्या काढा. आता जसं मी मगाशी सांगितलं की स्टेप पहिली काय करायचं, तर जेवढी काय व्हॅल्यू किमती दिलेल्या आहेत त्या लिहून घेणे. बघा काय काय दिले आपल्याला. लांबी दिले, लांबी कशाने दाखवतो आपण, तर एलनी. ती किती दिले, 44 सेमी. नंतर रुंदी दिली, रुंदी बी ने दाखवतो. किती दिले आपल्याला, 21 सेमी. 21 सेमी. आणि उंची पण दिली बघा, उंची 24 सेमी, उंची 12 सेमी. उंची एच बरोबर 12 सेमी. ज्या किमती दिलेल्या होत्या त्या सगळ्या लिहून घेतल्या. आणि आता शंकू वितळवून शंकू तयार केला, पण किती सेमी उंचीचा तयार केला, तर 24 सेमी उंचीचा. म्हणजे ह्या प्रश्नात दोन उंच्या दिल्यात. एक म्हणजे धातूची उंची दिली आणि दुसरी म्हणजे शंकूची उंची दिली. म्हणजे शंकूसाठी उंची दिली त्याला कॅपिटल एच म्हणूया. म्हणजे इथं आपण लिहिणार शंकूसाठी जी उंची घेतलेली होती त्याला आपण काय म्हणणार, तर कॅपिटल एच. आणि ती किती दिली आपल्याला, 24 सेमी. 24 सेमी. स्टेप दुसरी काढायचं आहे बघा काय, तर शंकूच्या तळाची त्रिज्या काढायची आपल्याला. मग आता इथं आपण लिहूया काय काढायचे आपल्याला. शंकूच्या तळाची त्रिज्या काढणे. शंकूच्या तळाची त्रिज्या आपल्याला काय करायचंय, काढायचे. मग आता त्यासाठी आपल्याला 2 सूत्र वापरावी लागणार आहेत. त्यातलं पहिलं सूत्र जे मी इथं ॲरोनी देते, इष्टिका चितीचे घनफळ. कारण आपल्याला जो धातू दिलेला तो इष्टिका चितीचा होता, त्यामुळे आपण पहिल्यांदा ते सूत्र वापरणार आहे. इष्टिका चितीचे घनफळ, इष्टिका चितीचे घनफळ बरोबर एल गुणिले बी गुणिले एच. एल गुणिले बी गुणिले एच. आता एल म्हणजे लांबी, बी म्हणजे रुंदी, एच म्हणजे उंची. वरती मी सांगितलेलीच आहे, त्या किमती फक्त इथे टाकून घेऊया. 44 गुणिले 21 गुणिले 12. इथे घनफळ काढतोय म्हणजे येणारं उत्तर आपल्याला सेमी घनमध्ये येणार. पण यांचा आत्ता तरी आपण गुणाकार करायचा नाहीये, कारण पुढे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे ना, त्यासाठी हा तसाच ठेवायचा गुणाकार. स्टेप दुसरी म्हणजे दुसरं सूत्र वापरतोय आपण. आता शंकूचे घनफळ. आता आपण काय काढलं, तर इष्टिका चितेचे घनफळ काढलं. आता काय काढतोय आपण, शंकूचे घनफळ. शंकूचे घनफळ. मग शंकूचे घनफळ काय सूत्र असणार आहे, 1/3 पाय आर वर्ग एच. 1/3 पाय आर वर्ग एच. 1/3 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले आर दिलेला नाही आहे, कारण आपल्याला काढायचं आहे. आर म्हणजे त्रिज्या काढायची आहे. आणि एच आपल्याला दिलेला आहे बघा 24. टाकून घेतला. आता 3 भाग लागतोय किंवा नंतर भाग लावला तरी चालेल. हे काय काढलं आपण, शंकूचे घनफळ काढलं. शंकूचे घनफळ म्हणजे एक आपल्याला धातू दिलेला, तो धातू कशा आकाराचा होता, इष्टिका चितीचा होता. तो वितळवून कशात केला, शंकूमध्ये तयार केला. म्हणून पहिल्यांदा इष्टिका चितीचे घनफळ काढलं. आता आपण काढलं ते शंकूचे घनफळ काढलं. तर तिसरं सूत्र, धातू तर तेवढाच होता, त्यामुळे ह्या दोन्हींचं घनफळ कसं असणार, समान असणार. म्हणजेच मी लिहिताना इथं काय लिहिणार, इष्टिका चितीचे घनफळ, इष्टिका चितीचे घनफळ
बरोबर शंकूचे घनफळ बरोबर शंकूचे घनफळ म्हणजेच काय तर इष्टिकाचितीचे जेवढे घनफळ असेल तेवढंच घनफळ शंकूचं असणार आहे कारण धातू तेवढाच आपल्याला दिलेला. मग आता इष्टिकाचितीचे घनफळ तर वरती आपण काढलेलंच आहे. बघा किमती काय दिलेल्या होत्या 44 गुणिले 21 गुणिले 12 हे काय टाकलं तर इष्टिकाचितीचे घनफळ टाकलं. आता शंकूचे घनफळ टाकूया 1/3 गुणिले 22/7 गुणिले आर वर्ग गुणिले गुणिले 24 ची किंमत टाकली. आत्ता मी वरती कॅल्क्युलेशन केलं नव्हतं, गुणाकार केला नव्हता तो यासाठीच की इथं आल्यानंतर आपल्याला तो सोडवणं सोपं जाणार आहे. आत्ता तर काढायचं आहे काय आपल्याला हा आर वर्ग काढायचा आहे आणि आर वर्ग काढायचा आहे तर ह्या सगळ्या किमती आपण या बाजूला नेऊया. म्हणजेच काय येणार 44 गुणिले 21 गुणिले 12. आता जो छेदात आहे म्हणजे 3 कुठे आहेत छेदात आहेत 7 कुठे आहेत छेदात आहेत ते अंशात घेऊया. म्हणजेच काय येणार गुणिले 3 गुणिले 7 भागिले आता जेवढे छेदात नंबर अंशात नंबर आहेत म्हणजे कुठले तर 22 बघा अंशात नंबर आहे 24 अंशात नंबर आहे 1 नाही लिहिला तरी चालेल. हे काय करायचंय छेदात जाणार म्हणजेच 22 गुणिले 24 22 गुणिले 24 राहिलं फक्त इकडे काय राहणार तर आर वर्ग. आता भाग लावूया 22 आणि 44ला भाग जातोय बघा 11ने भाग जातोय 11 दुणे 22 आणि 11 चोक 44. पुन्हा 2ने 4ला भाग जातोय 2 एके 2 2 दुणे 4. पुन्हा 7ने 24ला भाग जातोय 7 एके 7 7 3 एके 3 3 8 24 3नी भाग लावायचा होता 3 एके 3 3 8 24. नंतर 4ने आणि 12ला भाग जातोय 4 दुणे 8 4 त्रिक 12 आणि इथले जे 2 होते वरचे हे 2 आणि 2 निघून गेले एकमेकांना म्हणजे राहिलं काय फक्त तर 21 गुणिले 3 गुणिले 7 बरोबर आर वर्ग. आता यांचा गुणाकार करूया 21 गुणिले 3 गुणिले 21 म्हणजेच काय तर इथे मी आता काय करते तर 7 आणि 3चा गुणाकार करते 21 गुणिले 21 बरोबर आर वर्ग. आता हा वर्ग आहे म्हणजे आर वर्ग आहे तर या बाजूला आर वर्ग काढून टाकूया म्हणजे काय होईल वर्गमूळ येईल. वर्गमुळात 21 गुणिले 21 बरोबर आर. काय केलं वर्ग काढून टाकला आणि वर्गमूळ दिलं. आता 21 ही संख्या कशी आली आहे डबल आली आहे त्यामुळे वर्गमूळ निघून जाताना फक्त राहतं 21. म्हणजेच काय तर शंकूच्या तळाची त्रिज्या आपल्याला किती मिळाली 21 सेमी. शंकूच्या तळाची त्रिज्या शंकूच्या तळाची त्रिज्या बरोबर 21 सेमी. पुढे तिसरं गणित आहे बघा शंकुछेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या 5 सेमी दिली आहे. शंकुछेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या 5 सेमी व 7 सेमी आहेत. जर शंकुछेदाची तिरकस उंची 14 सेमी असेल तर शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ काढा. काय काय दिलंय बघा आपल्याला 2 त्रिज्या दिलेल्या आहेत म्हणजे एका त्रिज्याला आपण R1 मानायचं आहे आणि एका त्रिज्याला R2 मानायचं आहे आणि तिरकस उंची दिली आहे. तिरकस उंची ही आपण कशाने दाखवतो तर L ने दाखवतो. बघा मग आता काय काय दिलंय स्टेप पहिली त्रिज्या दिल्यात आपल्याला ते आपण 2 त्रिज्या दिलेल्या आहेत म्हणजे आपण त्याला म्हणणार R1 बरोबर 5 सेमी R1 बरोबर 5 सेमी आणि R2 बरोबर 7 सेमी R2 बरोबर 7 सेमी. नंतर काय दिलंय तिरकस उंची दिली आहे. तिरकस उंची कशाने दाखवायची तर L ने. तिरकस उंची बरोबर L बरोबर 14 सेमी. तर काढायचे आपल्याला शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ काढायचे. मग आता स्टेप दुसरी
शंकुछेदाचे वक्रपृष्ठफळ शंकुछेदाचे वक्रपृष्ठफळ सूत्र वापरूया आपण. शंकुछेदाचे वक्रपृष्ठफळ बरोबर पाय एल ब्रॅकेटमध्ये R1 अधिक R2 पाय एल ब्रॅकेटमध्ये R1 अधिक R2. पायची किंमत जी मी आत्ता दोन्ही गणितासाठी वापरली तीच इथं वापरणार आहे. 22/7. एलची किंमत 14 वरती आपल्याला दिली आहे बघा तिरकस उंची. R1 आपल्याला दिला आहे 7 आणि R2 5. किमती टाकून घेतल्या. फर्स्ट आता ब्रॅकेट आपण सोडवूया म्हणजे ब्रॅकेटमधली बेरीज करूया. 22/7 गुणिले 14 गुणिले ब्रॅकेट काढून टाकूया आणि त्यांची बेरीज लिहूया. 7 आणि 5 12. बेरीज आली 12. 7ने भाग जातोय बघा 14ला. 7 दुणे 14 म्हणजेच काय आलं तर 22 गुणिले 2 गुणिले 12 या तिन्हींचा गुणाकार मिळतोय आपल्याला 528. 528 हेच आपल्याला काय मिळालं तर शंकूचे वक्रपृष्ठफळ मिळाले म्हणजेच सेमी वर्ग घ्यायचा. 528 सेमी वर्ग. सेमी वर्ग. बघा काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचं गणित आहे एका शंकुछेदाच्या आकाराच्या कपडे धुण्याच्या टबची उंची दिलेली आहे. किती उंची दिले तर 21 सेमी. टबच्या दोन्ही वर्तुळकार बाजूंच्या त्रिज्या 2 त्रिज्या दिल्यात बघा जसं आत्ता दिलेलं सेम असंच आहे. 2 त्रिज्या दिल्यात 20 सेमी 15 सेमी. पहिल्या त्रिज्याला R1 म्हणायचं दुसऱ्या त्रिज्याला R2. टबची उंची दिली आहे म्हणजेच आपल्याला H दिलाय. यामध्ये असं लिहिलंय का तिरकस उंची. फक्त उंची हा शब्द आहे म्हणून आपण H वापरणार आहोत. H बरोबर 21 सेमी. आणि आता यामध्ये पायची किंमत अशी देतात की कधी कधी 3.14 देतात कधी कधी 22/7. यांनी दिली आत्ता 22/7. घ्या मग आता स्टेप पहिली. काय काय दिले तर उंची दिली आहे. टबमध्ये किती पाणी मावेल हे आपल्याला काढायचं आहे. उंची दिली. उंची कशाने दाखवणार Hने. H बरोबर 21 सेमी. H बरोबर 21 सेमी. नंतर 2 त्रिज्या दिल्यात. त्रिज्या 2 दिलेल्या आहेत. एकाला आपण R1 म्हणूया. R1 बरोबर 20 सेमी आणि R2 बरोबर 15 सेमी. R2 बरोबर 15 सेमी. काय काढायचंय तर आपल्याला काढायचंय काय तर त्या टबमध्ये मावणारे पाणी किती पाणी मावेल हे काढायचंय. मावणारे पाणी हे किती असेल ते आपल्याला या प्रश्नात काढायचंय. म्हणजे टबची उंची दिली आहे. टब कसा गोल आकाराचा आहे वर्तुळकार आकाराचा आहे त्याच्या त्रिज्या कशा आहेत ते सगळं दिलेलं आहे. आणि आता सांगायचं आपल्याला की टबमध्ये मावणारं पाणी किती असेल हे काढायचं आहे. याचाच अर्थ मावणारे पाणी काढायचे याचा अर्थ आपल्याला टबचे घनफळ काढायचे. काय काढायचे आपल्याला टबचे घनफळ हे आपल्याला काढायचे. मग आता स्टेप दुसरी. पहिल्या स्टेपमध्ये माहिती लिहून घेतली आणि काय काय आपल्याला काढायचे ते लिहून घेतलं. स्टेप दुसरी. मग आता टब कशा आकाराचा असतो तर आता देतानाच त्यांनी शंकुछेदाच्या आकाराचा टब दिलेला आहे. शंकुछेदाच्या आकाराचा. प्रश्नात बघा सुरुवातीचंच वाक्य आहे. मग आपल्याला घनफळ पण कशाचं घ्यायचं आहे शंकुछेदाचं घ्यायचं आहे. शंकुछेदाचे घनफळ
शंकुछेदाचे घनफळ सूत्र घेऊया. शंकुछेदाचे घनफळ बरोबर 1/3 पाय h. आता यामध्ये घनफळ काढायचे, 2 त्रिज्या दिल्यात म्हणून r1 वर्ग अधिक r2 वर्ग. r1 आणि r2 अशा 2 त्रिज्या घेतलेल्या त्यांचा वर्ग घेऊया अधिक r1 गुणिले r2. हे झालं शंकुछेदाचे घनफळाचं सूत्र. 1/3 गुणिले पायची किंमत टाकूया 22/7 गुणिले h ची किंमत वरती दिली बघा, h म्हणजे उंची ती टाकली, r1 म्हणजे 20 चा वर्ग r2 म्हणजे 15 म्हणून इथं 15 चा वर्ग अधिक r1 गुणिले r2 म्हणजेच काय तर 20 गुणिले 15. 1/3 गुणिले इथं भाग जातोय बघा, 7 एके 7, 7 त्रिक 21, 7 नी भाग जातोय, ह्या 3 ला 3 भाग जातोय, त्यामुळे हे 3 नाही लिहिले तरी चालतील. म्हणजे फक्त राहिलं काय तर 22 राहिलं ब्रॅकेटमध्ये. आता 20 चा वर्ग 400, 15 चा वर्ग 225 आणि 20 गुणिले 15 यांचा गुणाकार किती येतो 300. आता ब्रॅकेटमधले तिन्हींची बेरीज करूया. या तिन्हींची बेरीज करूया म्हणजे काय आलं 22. ब्रॅकेट काढून टाकूया, बेरीज आली 925. या दोन्हींचा गुणाकार 22 गुणिले 925 म्हणजेच किती 20,350. आणि आपण काय काढलंय घनफळ काढलं तर काय लिहायचं सेमी घन लिहायचं, सेमी घन. पण आपण आता पाणी जेव्हा मोजणार आहोत ते पाणी लिटरमध्ये मोजणार आहे, कारण टबमध्ये किती पाणी मावेल हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे आता हे जे सेमी घन आहे त्याचं लिटरमध्ये आपल्याला लिहायचं आहे. मग काय करणार 20,350ला 1000नी भाग लावायचा. जेव्हा आपण 1000नी भाग लावू तेव्हा ते काय होणार तर लिटरमध्ये कन्वर्ट होणार. इथे आपण 1 लिटर असं सूत्र वापरले. 1 लिटर म्हणजेच 1000 सेमी घन. मग आता बघा एका 0ला 1 0 निघून गेला म्हणजेच राहिलं काय तर 2035/100. आता हे 100 काय करायचं तर 2 नंबर सोडून डाव्या बाजूच्या नंबरपासून म्हणजे पाठीमागून 5 पासून सुरुवात करायची, 2 नंबर सोडून पॉईंट द्यायचा. म्हणजे इथे येणार कुठे पॉईंट येणार आपला 20.35 लिटर. 2 नंबर सोडून पॉईंट द्यायचा 20.35 लिटर एवढं पाणी त्या टबमध्ये मावणार आहे. 20.35 लिटर पाणी मावेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बऱ्याच विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकरून या व्हिडिओची माहिती मिळेल. धन्यवाद.